छगन भुजबळांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या कारखान्याला नाशिक जिल्हा बँकेने कर्ज थकवल्याप्रकरणी नोटीस पाठवली आणि त्यावर भुजबळांनी काय उत्तर दिले पाहूया हा रिपोर्ट। नाशिक जिल्हा बँकेने भुजबळ कुटुंबियांना थकबाकीची नोटीस बजावलेली आहे। नाशिक जिल्हा बँकेची स्थिती अडचणीत आल्यानं आता बड्या थकबाकीदारांना पैसे भरण्यास सांगितलं जाते। भुजबळांनी कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची एकूण थकबाकी 51,66 लाखांच्या घरात आहे। मात्र आपला कारखाना गहाण आहे, बँकेने त्याचा लिलाव करावा, थकबाकी घेऊन टाकावी आणि उरलेले पैसे आपल्याला परत करावे असं छगन भुजबळांनी म्हटले। असं आहे की 12 कोटी रुपये त्या कारखान्यावर या मुलांनी कर्ज घेतलं होतं आणि कारखाना चालू होता व्यवस्थित। तितक्यात ह्या ईडीने जो आहे हा कारखाना अटॅच केलेला आहे, त्यामुळे त्याचं काम बंद पडलेलं आहे। पण आम्ही अख्खा कारखाना त्या बँकेला लिहून दिलेला आहे, त्याच्यामुळे बँकेला प्रश्नच येत नाही ना। त्यांनी कधी तो कारखाना जो आहे त्याचा लिलाव केला, विकला तर त्याच्यापेक्षा खूप पैसे मिळतील त्यांना। त्याच्यामुळे जे आहे आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही ईडी बरोबर घ्या, बोला कारखाना घ्या, तो त्याचं विका काय शिल्लक राहतील ते यांना ते बाकीचे तुमचे घ्या। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या दाभाडीत भुजबळ कुटुंबियांचा कारखाना आहे। कारखान्याच्या संचालक पदावर भुजबळांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर भुजबळ आहेत। त्या दोघांना नाशिक जिल्हा बँकेने थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावली। बँकेने कारखान्याच्या कार्यस्थळावरच ही नोटीस चिकटवली। 2013 सालापासून असलेल्या या कर्जाची थकबाकी 51,66 लाख झाली। 2013 पूर्वी नाशिक जिल्हा बँकेची स्थिती उल्लेखनीय होती। सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारी बँक म्हणून नाशिक जिल्हा बँकेचा आशिया खंडात नाव होतं। 2014 ते 15 मध्ये रब्बी हंगामासाठी नाशिक जिल्हा बँकेने 72 कोटींचं कर्ज वाटप केलं। 2015-16 ला 84 कोटींचं आणि यंदा तेच कर्ज वाटप फक्त 2.77 कोटींवर आले। 2016 मध्ये नोटाबंदी झाली, बँकेकडून 350 कोटींच्या जुन्या नोटा आल्या। 2017 पर्यंत त्या नोटा बदलून न मिळाल्यानं बँकेची आर्थिक स्थिती अजून ढासळली। नाशिक बँकेचे एकूण 55,737 थकबाकीदार आहेत। त्यांच्याकडे 2,365 कोटींचे शेती कर्ज थकीत आहे। त्यामुळे इतर ठेवीदारांना गरज असूनही बँकेतून ठेवी मिळत नसल्याचा आरोपही होतोय। महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या सहकारी बँकांमुळे सामान्य शेतकऱ्यांची अडचण होते। मात्र विरोधाभास हा आहे की एकीकडे नाबार्डनं नाशिक जिल्हा बँकेला परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली होती, तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात अजित पवार गटाचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी बड्या थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार विविध लोकांबरोबरच बँकेने 51 कोटींची थकबाकी असलेल्या भुजबळांच्या कारखान्याला नोटीस दिली आणि त्या नोटीसवर वळसे पाटलांचे सहकारी असलेल्या भुजबळांनी बँकेनं कारखाना लिलावात काढून थकबाकी घेऊन टाकावी असं म्हटलंय। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।